नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूजमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. होळी गेली, धुलीवंदन गेले, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. आता तर मार्च महिना सुद्धा संपत आला आहे. फेब्रुवारी गेला आणि मार्चही संपला. मग आमचे पैसे कुठे आहेत? हा संतप्त सवाल आज महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनी विचारत आहे. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 31 मार्च पूर्वी हप्ता का येणार आणि 3000 रुपये कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती देणार आहे. बहिणींनो, मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. सरकारला त्यांचा सर्व हिशोब 31 मार्चपर्यंत पूर्ण करावा लागतो. फेब्रुवारीचा हप्ता आधीच खूप लांबणीवर पडला आहे आणि आता मार्चचा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आली आहे. जरी अजूनही या संदर्भात कोणताही नवीन GR आलेला नसला तरी माझ्या मते सरकारवर मोठा दबाव आहे. 31 मार्चच्या आत सरकारला निधी वितरित करावाच लागेल, अन्यथा हा निधी लॅप्स होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसात तुमच्या खात्यात आनंदाची बातमी येण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वात मोठी आशा ही आहे की फेब्रुवारीचा 1500 आणि मार्चचा 1500 असे मिळून एकूण 3000 रुपये बहिणींना एकत्रित मिळावेत. कारण दोन्ही महिने संपत आले आहेत आणि बहिणींना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. जर सरकारने 31 मार्च पूर्वी बटन दाबले तर ज्यांचे सर्व हप्ते नियमित आहेत त्यांना 3000 रुपये मिळायला हवेत आणि ज्यांचे मागील हप्ते रखडले आहेत त्यांना तर 4500 रुपयांपर्यंत मोठी रक्कम मिळू शकते. सरकार सध्या डेटा फिल्टरिंगचे काम अंतिम टप्प्यात करत आहे असे समजते. बहिणींनो, पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी ज्यांची EKYC पूर्ण नाही त्यांना 1 रुपयाही मिळणार नाही. 31 मार्च ही केवळ हप्ता येण्याची नाही तर KYC करण्याची सुद्धा शेवटची तारीख आहे. जर तुमचे नाव पात्र यादीत असूनही पैसे येत नसतील तर ही तुमची शेवटची संधी आहे. आजच आपले स्टेटस तपासा आणि आधार लिंक असल्याची खात्री करा. जर आता चूक झाली तर पुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. भगिनींनो, सरकारवर आमची हीच मागणी आहे की 31 मार्चच्या आत बहिणींना त्यांचे हक्काचे 3000 रुपये मिळालेच पाहिजेत. तुम्हाला काय वाटते? सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र द्यायला हवेत का? आणि तुमच्या खात्यात शेवटचे पैसे कधी आले होते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचेल. ताज्या अपडेटसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.